आज बनवूया एकदम साधी, घरगुती आणि अस्सल महाराष्ट्रीयन ज्वारीची भाकरी आणि झणझणीत ठेचा. सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी उकळायला ठेवलं. ज्वारीचं पीठ एका परातीत घेतलं आणि त्यामध्ये गरम पाणी घालून पीठ छान मळून घेतलं. पीठ मळताना ते मऊ आणि एकजीव होणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे भाकरी छान मऊ होते. पीठ तयार झाल्यावर त्याचा एक गोळा घेतला आणि हाताला थोडंसं पाणी लावून तो गोळा छान थापून भाकरीचा आकार दिला. भाकरी थापताना हळूहळू हातानं फिरवत ती गोल आणि समान जाडीची करून घेतली. आता गरम तव्यावर भाकरी अलगद टाकली आणि एका बाजूनं थोडी शेकून घेतली. आणि शेवटी थेट गॅसच्या आचेवर ठेवून भाकरी छान फुलवून घेतली. बघा ना, किती छान मऊ आणि भाजलेली ज्वारीची भाकरी तयार झाली. आता भाकरीसोबत खायला बनवूया आपला झणझणीत ठेचा. त्यासाठी आधी तव्यावर जिरे, लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्या. त्यात टोमॅटो आणि थोडी हळद घालून सगळं छान भाजून घेतलं. सगळ्या मिरच्या आणि टोमॅटोला छान भाजलेला स्वाद आला की त्यामध्ये मीठ आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता हे सगळं एकत्र करून छान कुटून घेतलं. जास्त बारीक पेस्ट करायची नाही. थोडा जाडसर ठेचा राहिला की त्याची चव अजूनच भारी लागते. आणि बघता बघता तयार झाला आपला झणझणीत, खमंग आणि चविष्ट ठेचा. गरमागरम ज्वारीची भाकरी, सोबत हा ताजा ठेचा आणि बाजूला थोडंसं दही. तुम्हाला अशी साधी आणि घरगुती जेवणाची थाळी आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.